विलासरावांच्या आठवणीने किंवा अभिनेते रितेश देशमुखांना अश्रू अनावर झाले. दरम्यान रितेश यांनी त्यांच्या काकांचे आभार मानतानाच काका पुतण्याच्या नात्यावर भाष्य केलं. वडिलांच्या निधनानंतर काका पाठीशी उभे राहिले असं रितेश देशमुख म्हणाले. यावरून शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काका पुतण्याच्या नात्यावरनं टोलेबाजीही केली आहे. काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही, पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज ह्या स्टेजवरती आहे. आजच्या राजकारणातला जो फरक आता जयंतरावांनी मांडला, त्यांनी काका पुतण्याचे उदाहरण मांडलं. ज्या परिवारामध्ये अविश्वास असेल तिथं काका पुतण्याचं भांडण होणार, पण देशमुख परिवारामध्ये अविश्वासच नव्हता, विश्वासच होता. त्याच्यामुळे कुठलंही काहीच गडबड होण्याचं कारण नाही. म्हणून एकजूट आहे. हा फरक आहे उल्हासदादा, हा फरक आहे. शेवटी व्यक्तिगत नातं टिकवताना राजकारणात कुणी कसंही वागलं तर चालतं, पण व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका राजकारणासाठी कधी कोणी घेता कामा नये. पण आता त्याही गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. काँग्रेसचं बरं आहे, काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जिनं दिसतंय. दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व इतकं उत्तमपणाने ते नेतृत्व करतायत, पण त्यांचे आणि अमित भैयांचे आणि त्यांच्याबरोबरच्या सर्वांचे संबंध देखील तेवढेच मधुर आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.